सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नसरापूर घटनेचा निषेध नोंदवला जातोय। नागरिक आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे। खासदार ज्योती वाघमारे, भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तळवळकर या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। महाराष्ट्राच्या लेकींना न्याय मिळवून देतील आणि जोपर्यंत तो न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सगळ्या जणी पाठपुरावा नक्की करत राहू। आज प्रश्न पडतो की तो नराधम 2 गुन्ह्यातून निर्दोष सुटतो। पहिला गुन्हा 1998 ला होतो, त्यावेळेला त्याचं वय 35-40 वर्षाचं आहे आणि 70-75 वर्षाच्या म्हाताऱ्या आजीवर तो बलात्कार करतो, त्याच्यातून तो निर्दोष सुटतो। 2015 ला स्वतःच्या पुतळीवरती कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार करतो, पॉस्को लागू होतो, परंतु काहीतरी साक्षीदारांच्या त्रुटीमुळे तो सुटतो। मग जर तो 1998 ला त्याला फाशी दिली असती तर 15 ला पुतळीवर अत्याचार झाला नसता, 15 ला फाशी झाली असती तर आज आमची नात आमच्या सोबत असली असती। आणि त्यामुळे हा लढा, ही ठिणगी पडली आहे ना, मला वाटतं की आज आम्ही दुर्दैवी आहोत की आम्ही आमच्या लेकीला नाही वाचवू शकलो। तिच्या किंकाळ्या कानात घुमतायत, रात्रभर झोप लागत नाहीये, माझं काळीज पिळवटतंय आणि माझ्या रक्तातला थेंब ना थेंब पेटून उठतोय। आणि त्यासाठीच लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की मी एसी ऑफिस मध्ये बसून काम नाही करणार, तुमच्या सोबत रस्त्यात उभा राहून। ज्या आयांनी इथं सांगितलं ना, त्यांनी टीका सुद्धा केली, ताई तुम्ही बोला, समोर बसून तुमचं ऐकणं माझं कर्तव्य आहे। कारण खासदार आमदार असण्याच्या आधी मी आई आहे ना ताई, त्यामुळे तुमच्या वेदना त्याच माझ्या वेदना आहेत। ज्या वेळेला अशा घटना घडतात आणि जाती धर्माच्या गोष्टी होतात, वेदना होतात, पीडितेलाही कुठली जात नसते आणि तो नराधम हा फक्त लांडग्याच्या आणि राक्षसाच्या जातीचा असतो, त्याला फासावरच लटकवलं पाहिजे। आणि त्यामुळेच आम्ही आग्रहानं मागणी करू, पॉस्को मधल्या गुन्हेगाराला फाशीच झाली पाहिजे। हा खटला फास्ट ट्रॅक वरती चालावा, पण आमची पुढची मागणी राज्यसभेत, विधिमंडळात, पंतप्रधान, गृहमंत्री, कायदा मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे राहील की महिला अत्याचार आणि पॉस्कोच्या खटल्यांसाठी वेगळा फास्ट ट्रॅक असावा, त्याच्यामध्ये दुसरे कुठलेच केसेस असू नये। पॉस्को कायद्याच्या अंतर्गत जेवढी न्यायालयं महाराष्ट्रात स्थापन व्हायला पाहिजे होती तेवढी न्यायालय स्थापन झालेली नाहीयेत। जर कदाचित तेवढी न्यायालय स्थापन झाली तर जलद गतीनं न्याय मिळेल आणि असे आरोपी मोकाट फिरणार नाही। त्यामुळे सोलापूरच्या या कुटुंबियांच्या आक्रोशासोबत, त्यांच्या आसवांच्या सोबत आम्ही सगळे उभे आहोत। सगळं राजकारण, सगळे पक्ष, सगळ्या गोष्टी, जात धर्म बाजूला ठेवून सोलापूरच्या लेकीच्या, सोलापूरच्या नातीच्या दुःखात आम्ही आहोत। कारण ती मुलगी ही केवळ त्या परिवाराची मुलगी नाहीये, ती सोलापूरची मुलगी आहे, ती महाराष्ट्राची मुलगी आहे आणि ती माझी स्वतःची मुलगी आहे। याच पद्धतीनं मी लढत राहील आणि जोपर्यंत तिला न्याय मिळणार नाही, सकाळीच मी रोहिणीताई आम्ही चर्चा केली, चंद्रिकाताईंबरोबर आम्ही चर्चा झाली की कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी तर आम्ही लढूच, पण एक महिला म्हणून समाजमन जागृत करण्यासाठी, छोट्या मुलींच्या मध्ये सुद्धा गुड टच, बॅड टच किंवा त्यांना कसं ओळखावं, कसं सुरक्षित राहावं याचं ज्ञान देण्यासाठी, किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींनी सक्षम राहावं आणि छेडछाडीच्या विरोधामध्ये प्रतिबंध करावा, एवढं धाडस त्यांच्यामध्ये यावं, यासाठी लेकीच्या आईंनी सुद्धा आपल्या लेकीनं काहीही घडलेलं आपल्याला येऊन सांगावं, लेकीची मैत्रीण बनावं, यासाठी आम्ही एक लोक चळवळ उभी करू। या सोलापूरच्या नातीचं या अत्याचारामुळे जी ठिणगी पडली आहे त्या ठिणगीचं रूपांतर एका लोक चळवळीच्या वणव्यामध्ये व्हावं आणि पुन्हा महाराष्ट्रातल्या कुठल्याच लेकीवरती अत्याचार होऊ नये यासाठी आम्ही लढण्यासाठी एकत्र आलो, एवढंच सांगते आणि थांबते। परत नको